नमस्कार मंडळी. श्रीराम समर्थ. महाशिवरात्रीला मनोकामना पूर्तीसाठी व्रत, वैकल्य, पूजापाठ करण्याची पद्धत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे भगवान शंकराची जो कोणी भक्ती करतो, व्रत करून विधिवत पूजा करतो, त्यावर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपली कोणतीही इच्छापूर्ती करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. शिवलीलामृत पारायणाचा संकल्प घेऊन जर पूजा केली तर शिव पार्वती प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात असे मानले जाते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्री शिवलीलामृत पारायण विधी, त्याचे कडक नियम आणि संकल्पाची योग्य पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्हालाही या महाशिवरात्रीला शिवकृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून तुमची उपस्थिती नक्की नोंदवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया शिवलीलामृत पारायणाची संपूर्ण माहिती. तर यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येत आहे. त्यामुळे आपण शिवलीलामृत पारायणाची सुरुवात 9 फेब्रुवारीपासूनच करायची आहे. ज्यांना संपूर्ण 7 दिवसात एक पारायण करायचं असेल तर त्यांनी रोज 2 अध्याय वाचावेत आणि इतर दिवस एक एक अध्याय वाचावा. पण ज्यांना संकल्प करून म्हणजेच 5, 7, 11 असे पारायण करायचे असतील तर त्यांनी महाशिवरात्रीच्या 8-10 दिवस आधीपासूनच सुरुवात करावी. कारण तुम्हाला काही कारणास्तव बाहेरगावी जावे लागते किंवा सूतक मासिक धर्म आला तर आपण संकल्प केलेले पारायण महाशिवरात्रीपर्यंत पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. किंवा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी एक पारायण देखील करू शकता. शिवलीलामृत वाचण्यासाठी फक्त 1.5 तास लागत असतो. त्यामुळे तुम्ही दिवसातील 2 किंवा 3 पारायण अगदी सहज करू शकता. शिवलीलामृत म्हणजे काय? शिवलीलामृत हा भगवान शंकरांच्या दिव्य लीलांचा, महिमांचा, करुणांचा आणि चमत्काराने परिपूर्ण महात्म्याचे वर्णन करणारा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. जसा गुरुचरित्र श्री दत्तगुरूच्या लीलांचा ग्रंथ आहे, तसाच शिवलीलामृत हा भगवान शिवांच्या लीलांचा अमृतरूपी ग्रंथ मानला जातो. शिवलीलामृत हा केवळ ग्रंथ नसून तो शिवकृपा मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. जो भक्त श्रद्धेने याचे वाचन किंवा पारायण करतो त्याच्या जीवनात भगवान शंकराची कृपा नक्कीच होते. या ग्रंथात भोळ्या भक्तांवर महादेवाने कशी कृपा केली आहे हे दर्शवले आहे. यात शिवकृपा, पापांचे क्षालन, भक्तांची संकटातून मुक्ती कशी केली, भक्तांचा रोगनाश, भक्तांची मनोकामना पूर्ती याचे अनेक प्रसंग दिलेले शिवलीलामृतामध्ये आहेत. जो भक्त श्रद्धेने शिवलीलामृताचे पारायण करतो त्याच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. शिवलीलामृत हा एक ग्रंथ नसून तो भगवान शंकरांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. त्यामुळे जो भक्त या ग्रंथाचे मनापासून पारायण करतो किंवा वाचन करतो त्याच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतात. त्याची आर्थिक संकटे नाहीशी होतात. त्याच्या आयुष्यात दुःख व दारिद्र्य राहत नाही. आता आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीला शिवलीलामृत पारायण का करावे व त्याचे महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर जागृत स्वरूपात असतात असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर साक्षात पृथ्वीवर वावरत असतात. या दिवशी शिवतत्व 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दिलेली सेवा, जप, तप, दान, धर्म अनेक पटींनी फलदायी असते. या दिवशी केलेले पारायण जन्मोजन्मीचे पाप नष्ट करते. शिवलीलामृत पारायण केल्याने मनाला शांती मिळते. आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येते. जर काहींना अडचणी असतील त्यांनी त्या अडचणी भगवान शंकरांना सांगून संकल्प करून पारायण केले तर त्यांना भगवान शंकर इच्छित फळ प्रदान करतात. शिवपुराणात सांगितले आहे की महाशिवरात्रीला शिवकथा ऐकणारा आणि वाचणारा भक्त कधीही दरिद्री राहत नाही. त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात. त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. आता
पारायण करताना पाळा हे महत्त्वाचे नियम. नंबर 1. पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास पारायण चालू असताना पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घालावे. काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नये. नंबर 2. शिवलीलामृताचे पारायण कुणीही करू शकते, म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा मुलं मुली कोणीही करू शकते. नंबर 3. समजा स्त्रियांना किंवा मुलींना मासिक पाळी आली तर त्यांनी काय करावे? पारायण चालू असताना त्यांना मासिक पाळी आली तर त्यांनी ते पारायण घरातील इतर व्यक्तींकडून पूर्ण करून घ्यावे. ते अपूर्ण सोडू नये. शक्य असल्यास 1 दिवसात 1 पारायण पूर्ण करावे, म्हणजे अडचणी येत नाहीत. नंबर 4. पारायण चालू असताना केस कापू नये किंवा हाताची नखे कापू नये. पारायण चालू असताना कोणाशी वादविवाद करू नये किंवा कोणाच्या घरचे अन्न खाऊ नये. नंबर 5. शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त पारायण करावे. आपण एका दिवसात 3 पारायण नक्कीच करू शकतो, पण शक्य असल्यास 1 तरी पारायण करावे. नंबर 6. पारायण चालू असताना उपवास केला तर खूप चांगलं असतं, पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी फलाहार घ्यावा किंवा सात्विक अन्न सेवन करावं. नंबर 7. आपण कुठलेही पारायण असो किंवा एखादा ग्रंथ वाचायचा असेल, त्यासाठी मनाची तयारी अति आवश्यक असते. त्यामुळे पारायण करताना मन शांत ठेवणे अति आवश्यक आहे. पारायण चालू असताना कोणावरही राग, द्वेष किंवा वाईट भावना मनात ठेवू नयेत. आता पारायणाची पूजा मांडणी कशी करावी? तर ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा असतो. आपल्या घरात ते देवघर देखील ईशान्य कोपऱ्यातच असते. त्यामुळे या पारायणाची मांडणी देखील ईशान्य कोपऱ्यातच करायची आहे. म्हणजेच आपल्या देवघराच्या बाजूला एक चौरंग मांडून त्यावर पारायणाची मांडणी करायची आहे. त्या चौरंगावर एक लाल किंवा भगव्या रंगाचे वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावर भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंग ठेवू शकता. प्रत्येक घरामध्ये भगवान शंकराचा फोटो, मूर्ती किंवा शिवलिंग असतेच. जर नसेल तर आपण भगवान शंकराच्या नावाची सुपारी मांडून ठेवायची आहे. त्यानंतर बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. तुम्ही मांडलेल्या फोटो किंवा मूर्ती, शिवलिंग याला चंदन, अष्टगंध, भस्म लावून पूजा करायची आहे आणि त्यावर बेलपत्र अर्पण करायचे आहेत. त्यानंतर त्यावर फुले अर्पण करून साष्टांग नमस्कार करायचा आहे. नंतर धूप, अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर शिवलीलामृत ग्रंथ ठेवण्यासाठी स्वच्छ आणि नवीन पांढरा कपडा घ्यायचा आणि हे आसन शिवलीलामृत ग्रंथाखाली ठेवायचं आहे. शक्य असल्यास चौरंगावर लाल किंवा भगव्या कपड्याऐवजी स्वच्छ पांढरे कापड अंथरावे. आता संकल्प कसा करावा ते पाहूयात. डोळे बंद करून भगवान शंकराचे स्मरण करावे आणि आपली इच्छा किंवा आपण ज्या कारणासाठी शिवलीलामृत पारायण करत आहोत ते सांगावे आणि नंतर हातात पाणी घेऊन संकल्प करावा की मी शिवलीलामृताचे इतके इतके पारायण करत आहे. त्यानंतर खाली दिलेला मंत्र म्हणावा आणि संकल्प पूर्ण करावा. संकल्प मंत्र: ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्रीच्या पावन दिवशी स्वतःचे नाव घेऊन माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी शिवलीलामृताचे पारायण करीत आहे. हे प्रभू, माझा संकल्प पूर्ण करा, असं सांगून पाणी खाली सोडायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायणाचे वाचन कशा प्रकारे करावे? पारायणाची योग्य पद्धत: सर्वप्रथम गणपती स्तोत्र म्हणावे. शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करावा किंवा 1 माळ पूर्ण जप करावा. त्यानंतर शिवलीलामृत असे वाचन सुरू करावे. आपण 1 दिवसात 2 अध्याय किंवा एका दिवसात 7 अध्याय वाचू शकतो. शक्य असल्यास संपूर्ण ग्रंथ एकाच दिवशी वाचावा. वेळ कमी असल्यास किमान 7 अध्याय वाचावेत. वाचन करताना घाई करू नये. वाचनादरम्यान मध्येच उठून बाहेर जाऊ नये किंवा कोणाशी बोलूही नये, कारण त्याच्या ग्रंथातील शब्दांचा उच्चार स्पष्ट असावा. पारायण वाचताना घाई करू नये. घाई केल्यामुळे शब्दांचा उच्चार चुकीचा होतो आणि त्याचा अर्थ बदलतो. त्यामुळे वाचन स्पष्ट आणि शांततेत असावे. पारायणाचे वाचन श्रद्धेने करावे.
जर तुम्ही रोज एक पारायण करत असाल तर रोज भगवान शंकराला किमान बेलपत्र तरी अर्पण करावे. आता पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे? पारायणाची सांगता कशी करावी? तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करत असाल तर याची सांगता दुसऱ्या दिवशी करावी, किंवा 7 दिवस पारायण केलेलं असेल तर या पारायणाची सांगता सुद्धा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच करता येईल. त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करायची. त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा. चंदन, अष्टगंध, भस्म लावून पूजा करायची. बेलपत्र अर्पण करायचे. धूप दीप दाखवून आरती करायची. नैवेद्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी फळे, दूध दाखवावे आणि त्या दिवशी गोड नैवेद्य करावा. नैवेद्यामध्ये सात्विक अन्न द्यावे. शेवटी क्षमा प्रार्थना करावी. क्षमा प्रार्थना: हे महादेवा, माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुका क्षमा कर. माझ्या जीवनात समृद्धी, आरोग्य आणि भक्ती प्रदान करावी, अशी प्रार्थना करावी. आता आपण बघू शिवलीलामृत पारायणाची फलश्रुती. शिवलीलामृत पारायण केल्याने अनेक रोग दूर होतात, अनेक आजार बरे होतात. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील. वैवाहिक जीवनात असणारे अडथळे दूर होतील. संतान प्राप्ती होते. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यातील दुःख, संकटे नाहीसे होतात. मार्गी नसणारे कामे मार्गी लागतात. घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहते. महाशिवरात्रीला श्रद्धेने केलेले शिवलीलामृत पारायण हे जीवन बदलणारे साधन आहे. तर ह्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. जय हरी विठ्ठल.